कुठल्या शक्तीपीठ महामार्गाची बाता करताय तुम्ही? ज्या ठिकाणी तुम्हाला रस्ता करायचा आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा विरोध आहे, खूप सारा विरोध आहे. जबरदस्तीने शेतकऱ्यांवरती अत्याचार केला जातोय. आंदोलनाला आलेल्या शेतकऱ्यांना पाणी सुद्धा दिलं जात नाहीये, पाणी सुद्धा बंद केलं जाते. रात्रीच्या वेळी 1-1 वाजता घरांवरती नोटिसा चिटकवल्या जातात. रात्रीच्या 1 वाजता नोटीस कोण चिटकवतो? तुम्ही चोर आहे का शेतकरी चोर आहेत? एखाद्या गावात लोकसंख्या असते 200-250, त्या गावात तुम्ही हजार पोलीस जाऊन तिथं आंदोलन उठवण्याचा प्रयत्न करताय. ही कुठली लोकशाही हो? आम्ही मागितलंय तुम्हाला शक्तीपीठ महामार्ग मागितलेला आहे. जुना जो रस्ता आहे ना, मिरज पासून नांदेड पर्यंत, नांदेड पासून पुढे नागपूर पर्यंत, ह्या रोडची अजून डागडुजी तुमच्याकडून झालेली नाही. काही ठिकाणी अर्धवट कामं राहिलेली आहेत. तुमची टोल वसुली होत नाही. त्यालाच समांतर रस्ता तुम्ही हा शक्तीपीठ महामार्ग नावाचा तुम्ही रस्ता टाकताय. हा खरंच शक्तीपीठ जोडणारा आहे का हो? हा नागपूरमध्ये सुरू होतो, गोव्यामध्ये उतरतो. गोव्यामध्ये कोणाचा पोर्ट आहे माहिती आहे ना तुम्हाला? तिथं मुर्मुगाव नावाचं एक बंदर आहे. त्या बंदरावरती अदानी साहेबांचं एक टर्मिनल आहे. त्या टर्मिनलवरती कोळशाची आयात निर्यात होती. आता कंपन्या नागपूरमध्ये कोणाच्या आहेत, पोर्ट गोव्यामध्ये कोणाचा, हे सगळ्यांना माहित आहे. तुम्ही कोणासाठी एवढा अट्टहास करताय? इतकं मोठं आंदोलन तुम्ही चिरडण्याचा प्रयत्न करताय. 1,00,000 कोटी तुम्ही खर्च करून हा रस्ता बनवणार आहे. बरं, हा रस्ता झाल्यानंतर आमचा काय फायदा आहे का? तर काही लोक म्हणतात की इतका मोठा रस्ता झाल्यानंतर आपल्याला खूप सारा फायदा होईल, उद्योगधंदे येतील, आपल्या जमिनीला भाव येईल, अमुक तमुक फलाना सगळं सुरू आहे. खरं सांगू का, महामार्ग झाल्यानंतर तुम्हाला त्या हायवेवरती चढता सुद्धा येणार नाही. त्याला कटडे एवढे मोठे बांधतात, रस्ता इतका उंच होतो, त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं 2 हिस्स्यात विभागीकरण होतंय, एखाद्या गावाचं विभागीकरण होतंय आणि महामार्ग असल्यामुळे ह्याला खूप कमी डायव्हर्जन असतात. त्याचबरोबर आपल्या वाळवा तालुक्यामध्ये, आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती खूप मोठी असते. ह्याच्यावरती सरकारचं नियंत्रण कसल्याही प्रकारचं नसतं. त्या ठिकाणी तुम्ही शक्तीपीठ महामार्ग आणल्यानंतर जे पाणी साठणार आहे त्याचा निचरा होणार नाही आणि ज्या पुरामुळे पहिलं जे नुकसान होत होतं ना, त्याच्या डबल टिबल नुकसान आमचं ह्या ठिकाणी होणार आहे. इतकं मोठं नुकसान होत असताना सुद्धा तुम्हाला ते शक्तीपीठ मार्ग तिथपर्यंत घेऊन जायचं आहे. बरं, ह्या शक्तीपीठ महामार्गामुळे उरलेली जी शेत जमीन आहे ती क्षारपड होणार आहे. आणि जो तुम्ही मोबदला आता शेतकऱ्यांना देताय तो खूप कमी आहे हो. गुंठ्याला तुम्ही 35-36 हजार रुपये गुंठ्याला देताय. एखाद्या शेतकऱ्याची 2-2, 3-3 एकर जमीन तुम्ही तुमच्या घशात घालून घेताय आणि या हायवेला ऑलरेडी कुठल्या तरी मंत्र्या-संत्र्यांची जमिनी असतातच. ह्या जमिनींना बाजारभाव वाढावा म्हणून तुमचा प्रयत्न सुरू आहे का? अदानी अंबानींना वर करण्यासाठी तुमचा प्रयत्न सुरू आहे? कशाला 1,00,000 कोटी रुपये तुम्ही खर्च करताय? आम्ही सांगतोय ना, नका करू, आम्हाला नको आहे शक्तीपीठ महामार्ग, नका आमच्यावरती खर्च करू.